नीलम गोरेंना वादग्रस्त वक्तव्य केलं आणि मर्सिडीजचा उल्लेख केला की मर्सिडीज शिवसेनेमध्ये दिल्याशिवाय पद मिळत नाहीत। आपण पाहतोय अंबादास दानवेंची मर्सिडीज आपल्याला पाहायला मिळते। स्वतः विरोधी पक्ष नेते देखील गाडी शेजारी उभे आहेत, ते बाहेर निघाले होते। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, ज्या पद्धतीचा आरोप पद दिल्याशिवाय पद देताना मर्सिडीज दिल्याशिवाय पद दिली जात नाहीत असं नीलम गोरे म्हणतायत आणि आपली देखील या ठिकाणी मर्सिडीज पाहायला मिळत आहे, काय सांगाल? नीलम ताईंना 4दा विधान परिषदेचं सदस्य, 2दा उपसभापती केलं। प्रत्येक पदाला जर 2 मर्सिडीज असेल तर त्यांना 12 मर्सिडीज होतात। त्यांनी 12 मर्सिडीज दिल्या का, हा माझा पहिला प्रश्न आहे, सगळ्यात पहिला प्रश्न आहे। आणि मग त्यांनी बोलावं पुढचं। आपल्या गाडीबद्दल काय सांगाल? माझ्या भावाची गाडी आहे ती, माझी गाडी काही कामाला निघाली म्हणून माझ्या भावाची गाडी मी वापरतो, ती मर्सिडीज माझ्या भावाची आहे। संजय शिरसाट देखील म्हणतायत, त्यांच्या आरोपांकडे तुम्ही कसं बघताय की ज्या पद्धतीने सेनेमध्ये मर्सिडीजचा विषय असेल किंवा मोठी पदं देताना मोठी रक्कम मोजल्याशिवाय पर्याय नाही आहे, द्यावं लागतं, त्यावर कुठं पदं मिळतात, संभाजीनगरचाच उल्लेख केला। संजय शिरसाट सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत। सामाजिक न्याय विभागाचा मंत्री कोणत्या गाडीत फिरतो जरा तुम्ही मंत्रालयात जाऊन बघा, आणि कितव्या मजल्यावर राहतो या मुंबईत ते जाऊन बघा। 72वा मजला मुंबईतला म्हणजे काय सोपा आहे का हे बघा। संभाजीनगरातील 22,000 स्क्वेअर फीटच्या राजमहालात राहतात सामाजिक न्याय मंत्री, जरा विचारता ना। तर आपण विरोधी पक्ष नेता आहेत, हे प्रश्न तुम्ही का उपस्थित करत नाहीत? कारण तुम्ही आता बोलताना म्हटलात त्यांच्या ज्या प्रॉपर्टीचा विषय असेल, ते टिप्पर असतील, गुत्तेदार आहेत, त्याचं देखील म्हणतात। त्यांच्या घरासमोर अनेक JCP, अनेक क्रेन, अनेक पोकलँड उभे असल्याचे माझ्याकडे फोटो आहे संभाजीनगरच्या घरासमोर। आता मला सांगावं ते कोणाचे आहेत, कोणाच्या नावावर आहे आणि कशासाठी आणले? या विधान परिषदेच्या विधानसभेच्या अधिवेशनात तुम्ही हा विषय घ्याल? नादी लागले तर सगळं होईल, छेडाल तर सगळ्या गोष्टी होतील, त्याला काय प्रॉब्लेम? चुकीच्या गोष्टी गरज जर असतील तर त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे। उठू ना, आता त्याची माहिती आहे माझ्याकडे, सगळे डिटेल्स आहे त्याचे। काय माहिती आहे कोणाचे जरा सांगावून त्यांनी, नंतर मग मी सांगतो कोणाचे त्यांनी सांगावं, नाही तर मी सांगतो कोणाचे। काय काय डिटेल्स सर आहेत? आता तुम्ही बंगल्याचं असेल, गाडीचं, आताच कुठे सांगू, व्यवस्थित वेळ आल्यावर सांगू। आपण पाहतोय विधानसभेचं आणि विधान परिषदेचं अधिवेशन लवकरच होते, त्या अधिवेशनात नक्कीच जर त्यांना ह्या सगळा विषय जर काढला तर नक्कीच आम्ही हा विषय मांडू, अशा पद्धतीची प्रतिक्रिया अंबादास दानवेने दिली। अंबादास दानवेंची मर्सिडीज आपल्याला समोर पाहायला मिळते आणि ही माझ्या भावाची मर्सिडीज आहे। अशा कुठल्याही प्रकारचे नीलम गोरेंनी जे आरोप केले ते अशा कुठं घडत नाही आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील त्यांना दिली आहे। कॅमेरामन अजित शिवतरकर सह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।